हॅलो, हे पाहू शकता मी असं पांढरं शुभ्र असं नारळ खवून घेतलं आहे। हे बघा अजिबात ह्याच्यात काळं दिसत नाही आहे। हे मी नारळ विळीवर खवलं आहे। मी तुम्हाला दाखवते नारळ कसं खवायचं असतं। हे पहा माझ्याकडे विळी आहे। ह्या विळीचं जे पुढचं टोक आहे मी त्याच्यावर नारळ खवायला शिकवणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा। हे पहा अर्धा असं नारळ फोडलेलं पाहिजे। ते अर्ध नारळ हे आपण जे विळीचं पुढचं टोक आहे त्याच्यावर आपण हे असं मी खवून दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता असं दोन्ही हातानं धरायचं ते नारळ व त्याच्यावर असं घासत राहायचं म्हणजे एकदम पांढरं शुभ्र घासलं जातं ते नारळ। मी माझा व्हिडिओ टाकला आहे बटाट्याच्या पोह्याचा। त्या पोह्यावर जर तुम्ही हे नारळ टाकून खाल्लं तर खूप सुंदर पोहे लागतात। पाहू शकता तुम्ही एकदम असं पांढरं शुभ्र नारळ खवलं जातं व त्याच्यात अजिबात खालचं जे काळं असतं ते येत नाही व असे तुकडे तुकडे पण राहत नाहीत। त्याच्यामुळे माझे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।